नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण काही मुद्द्यांवर मी विस्तृत स्वरूपात बोलणार आहे. तो व्हिडिओ महत्त्वाचा का आहे तर जे काही कमेंट्स आलेले आहेत त्या कमेंट्सला मला उत्तर पण द्यायचे आहेत आणि ऑलरेडी मी रिटर्न मध्ये आन्सर केलेले आहेत प्रत्येक कमेंट्सला. पण तरी मला असं वाटतं की काही गोष्टी आपण विस्तृत स्वरूपात जर बोलून दाखवलं तर मग त्या भावना व्यवस्थित पोहोचतात. माझे कमेंट्स पण मोठे मोठे असतात, त्याच्या मागे कारण असतं की विस्तृत स्वरूपात त्या विद्यार्थ्यांपर्यंत तो मेसेज गेला पाहिजे. एखाद्या शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊन एखादा विद्यार्थी मिसगाईड नको व्हायला, हा माझा उद्देश असतो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर काही कमेंट्स आहेत, त्या कमेंट्सला रिप्लाय द्यायचे आहेत, त्यांना सांगायचं आहे की अशा पद्धतीने आपण पुढे मार्गक्रमण करूया. नंतर हा व्हिडिओ मेन बनवण्यामागचं कारणच एक मॅडम आहेत की शीतल साळुंके मॅडम आहेत, ज्या नुकताच आपल्या कम्युनिटीमध्ये जॉईन झालेल्या आहेत. त्यांनी जी कमेंट केली होती की त्या मला म्हटल्या होत्या की मॅडम मी नवीन आहे सरळ सेवेचे एक्झामसाठी, तर कृपया तुम्ही मला थोडं बुक्स लिस्ट विषयी गाईड करा. तर तिथेही मी त्यांना रिप्लाय दिलेला. पण मग मेन मुद्दा आपला हा असणार आहे आजच्या विषयाचा. आधी मी काही कमेंट्सला उत्तर देईल, त्याच्यानंतर मेन सरळ सेवेसाठी बुक लिस्ट किंवा अभ्यास कसा केला पाहिजे, कशा पद्धतीने आपण मार्गक्रमण केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं आपण आज बघणार आहोत. सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल बघणार आहोत. बरं, आपण आजच्या व्हिडिओला आता स्टार्ट करूया. आजच्या व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी मला तुम्हाला एक विचारायचं आहे की ज्या काही कमेंट्स येतात, मग कमेंट्स कोणत्याही असू देत, स्टडी रिलेटेड असू दे किंवा तुम्ही आता फॉर एक्झाम्पल कामाजी लोकरे सर आहेत जे खूप ऍक्टिव्ह आहेत, जे स्वतःहून काही गोष्टी पण सांगतात. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं की भारत स्वतंत्र झाला तेव्हा क्लेमेंट ॲटली हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. ठीक आहे, आणि हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो मॅडम, हे त्यांनी स्वतःहून सांगितलं. ही गोष्ट खूप प्रशंसनीय आहे, चांगली आहे. अशा पद्धतीने त्यांनीच नाही, सगळ्याच विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टीमध्ये भाग घ्यायला पाहिजे, जेणेकरून अभ्यास आपला खूप पुढे जातो. ठीक आहे, तर मग अशा कमेंट्स ज्या असतात किंवा एका सरांनी किंवा कामाजी लोकरे सरांनीच विधान परिषद कुठे कुठे आहे हे सांगितलं आणि त्याला म्हणून एक जे सर आहेत, म्हणजे कामाजी लोकरे सरांची ही कमेंट होती की त्यांनी विधान परिषद कुठे कुठे आहे हे सांगितलं होतं आणि त्या कमेंटला खाली टॅग करून दुसऱ्या सरांनी, अभिजित सर आहेत ते, त्यांनी काय लिहिलं होतं की त्याच्यावर त्यांनी ट्रिक सांगितली होती की आधा तेल यूपी में बिका. आणि मग ह्या आधा तेल यूपी में बिका ह्या सगळ्या गोष्टी मग त्याच्यात सगळे राज्य येऊन जातात कुठे कुठे विधान परिषद आहे. तर माझा सांगण्याचा उद्देश काय की ह्या पद्धतीने तुम्ही इनिशिएट करत जा, सहभाग घेत जा, याच्याने अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने पुढे जातो. ठीक आहे, तर माझा पहिला प्रश्न हा होता की ह्या ज्या प्रकारच्या कमेंट्स आहेत किंवा कोणी काही प्रश्न विचारला किंवा काही डिस्कस करायचं असेल तेव्हा मी काय करते, व्हिडिओच्या सुरुवातीला थोडंसं गाईड करते, त्याच्यात आपले 10-15 मिनिटं जातात. बरोबर, माझा प्रश्न नीट समजून घ्या. तर मग जेव्हा आपले ह्या पद्धतीने त्याच्यात वेळ जातो, मग कमेंटला रिप्लाय देणं असू दे, कारण ती गोष्ट सगळ्यांसाठीच महत्वाची असते, म्हणून मी तिथे रिप्लाय देत असते. सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी महत्वाच्या असतात. तर मला तुम्हाला प्रश्न हा आहे की ह्या पद्धतीने आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी ह्या गोष्टी घेत जाऊ की आज जसा मी हा व्हिडिओ आणला आहे त्यानुसार मी सेपरेट एक व्हिडिओ दर आठवड्याला आणत जाऊ, तुम्ही मला सांगा. ठीक आहे, आणि तुम्ही जर ह्या प्रश्नाला खाली आन्सर नाही केलं, कमेंट नाही केली, तर मी ॲज इट इज जे आपलं ऑलरेडी चालू आहे त्यानुसार मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगत जाईल. जर तुम्हाला तो वेळ वाचवायचा असेल आणि ह्या पद्धतीने सगळ्या कमेंटला एकाच व्हिडिओमध्ये जर आन्सर करायचं असेल तर त्या पद्धतीने आपण आठवड्याला एक व्हिडिओ या पद्धतीने आणत जाऊ किंवा मग व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी आणत जाईल. हा झाला पहिला प्रश्न. तर तुम्ही मला सांगा आपण काय करायचं. हं, आणि राहिली काही स्टुडंट्सचे मी नावं घेऊन सांगते, तर ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे, कारण जेवढे तुम्ही पूर्वी पण हे तुम्हाला सांगितलं आहे की जेवढे तुम्ही सहभागी व्हाल तेवढं आपला अभ्यास पुढे पुढे जात असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की सध्या मी मागे बिझी होते, खूप मला वेळ मिळत नव्हता, पण काही विद्यार्थ्यांनी स्वतः इनिशिएट घेऊन बऱ्याच गोष्टी सांगतात. ह्या पद्धतीने काय होतं, मला त्या गोष्टी रिकॉल होतात, मला हे बघावं लागतं की अरे नाही, ही गोष्ट आपली पेंडिंग आहे. फॉर एक्झाम्पल कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय म्हटलं, मी म्हणजे शिकवतानाच मला थोडं कन्फ्यूज झालं. डेप्युटी CEO हा तो प्रश्न होता, झेडपीचे सचिव कोण असतात ना, त्याला बरोबर त्या सरांनी, कामाजी लोकरे सरांनी पुढे उत्तर दिलं. मग ह्या गोष्टी रिकॉल होतात. मग ह्याच गोष्टी जर मला तुम्हाला दाखवायच्या असेल तर त्या मी व्हिडिओमध्येच दाखवत जाऊ का नको दाखवत जाऊ हे मला सांगा, आपण सेपरेट त्याची सेशन अरेंज करत जाऊ. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जेवढे सहभागी व्हाल तेवढ्या ह्या गोष्टी खूप पुढे पुढे जातात. जसं मी तुम्हाला सांगितलं, ऑफलाईन स्टुडंटला पण खूप जेवढे विद्यार्थी बोलतात
त्याच्याने खूप साऱ्या गोष्टींचा आवाका क्लिअर होतो, बाकीच्या विद्यार्थ्यांचे पण प्रश्न खूप क्लिअर होता. फॉर एक्झाम्पल ऑफलाईन बॅचला जेव्हा मी करंटचं सेशन घेत होते तेव्हा मी फर्स्ट खो खो वर्ल्ड कप विषय शिकवत होते. त्याच्यात मग मी त्यांना सांगितलं की शुभंकर म्हणजे मॅस्कॉट, तर मॅस्कॉट आहे तेजस आणि तारा. तर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी बाकी राहिल्या. फर्स्ट बेंचवर एक मुलगी बसलेली होती, तिने मला विचारलं मॅडम शुभंकर म्हणजे काय, हा प्रकारच मला कळत नाही. ते म्हणजे मग मी शुभंकरला फक्त मॅस्कॉट असं सांगितलं. ती मुलगी म्हणे ठीक आहे मॅडम, हे सगळं मान्य आहे, पण नेमका त्याचा अर्थ काय. तर तेव्हा हे बघा, आता मी पुढे रिप्रेझेंट करते, त्या क्षणी मला जे माहिती होतं ते मी तिला सांगितलं. पण एखाद्या शिक्षकाला एखादी गोष्ट माहिती नसेल म्हणून त्या विद्यार्थ्यावर चिडणं, त्या गोष्टीचा राग करणं, ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. उलट विद्यार्थ्यांकडून पण शिक्षकांना खूप शिकायला मिळतं. कारण बघा, त्या मुलीला मी उत्तर काय दिलं होतं की शुभंकर किंवा त्याला मॅस्कॉट म्हणतात, ते एक रिप्रेझेंट केलं जातं. मी तेव्हा जे उत्तर आलं ते दिलं. पण बघा, त्या एका मुलीच्या प्रश्नाने शुभंकर, जेव्हा मी सर्च केलं शुभंकर किंवा मॅस्कॉट, सदिच्छा दूत सोबत शुभंकरला कन्फ्युज करून घेऊ नका. शुभंकर म्हणजे काय असतं की असं एखादा वस्तू असते, प्राणी असते किंवा व्यक्ती असते की जी शुभ सूचक असते त्या गोष्टीसाठी. जर तुम्ही शुभंकरचा किंवा मॅस्कॉटचा अर्थ जर तुम्ही सर्च कराल तर या पद्धतीने. तर बघा, त्या एका मुलीने तो प्रश्न विचारला आणि त्या गोष्टीने किती आयाम आपले क्लिअर होतात, कळलं. त्यामुळे उत्तरं न येणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना मी कधीच म्हणजे मी रागराग करत नाही. उलट तुम्ही विचारा प्रश्न, शिक्षकांना ठेवलेलंच त्याच्यासाठी असतं की विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी, ठीक आहे. आणि शिक्षक पण काही देव नसतो, बरोबर, सगळं काही तो शिकून आलेला नसतो. ते पण रात्रंदिवस अभ्यास करतात आणि मग अभ्यास करून ते तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी रिप्रेझेंट करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पण शिक्षकांना समजून घेतलं पाहिजे आणि शिक्षकांनी पण विद्यार्थ्यांना समजून घेतलं पाहिजे, ठीक आहे. तर आपलं हे तर झालं. याच्यावरून मला तुम्हाला काय सांगायचं होतं की ह्या पद्धतीने तुम्ही सहभागी होत जा. मी अजून एक ऑफलाईन स्टुडंटचं तुम्हाला उदाहरण देते की मी सुरुवातीला त्यांना सांगितलं की मला त्यांना जानेवारी मंथ मधले इम्पॉर्टंट डेट शिकवायचे होते. तर मी सुरुवातीला त्यांना सांगितलं की तुम्हाला जे काही, अगदी नवीनच आहेत ते स्टुडंट, ते काही त्यांनी कोणती एक्झाम दिलेली नाहीये, त्यांच्या दृष्टीने ह्या गोष्टी सगळ्या नवीन होत्या. पण मला जाणून घ्यायचं असतं की नेमकं मला सांगा तुम्ही की तुम्हाला जानेवारी महिन्यातले कोणते डेज तुम्हाला माहिती आहेत का. तर त्यांनी खूप वेळ तर ते शांतच बसले, काही हरकत नाही, नसेल आठवत. पण ही चालना असते, आपल्या मेंदूला देण्याची ही पद्धत असते. एकदा त्या फ्लो मध्ये विद्यार्थ्यांना आणून सोडलं की विद्यार्थी पुन्हा त्या दृष्टिकोनातून किंवा त्या दृष्टीने त्यांचा मेंदू ऍक्टिव्हेट व्हायला लागतो. मी त्यांना इतकं रिलॅक्स केलं. मी त्यांना म्हटलं भले 26 जानेवारी सांगा, नंतर मकर संक्रांत सांगा, जे माहिती असेल ते सांगा, पण काहीतरी तर सांगा. त्याच्यातल्या एका मुलाने मला सांगितलं की मॅडम 1 जानेवारी भीमा कोरेगाव दिवस असतो किंवा शौर्य दिवस असतो, विजय दिवस असतो. आता माझ्या नोट्समध्ये हा पॉईंट नव्हता, मी हे वर्गात सांगितलं, त्यात काही खोटं नाही म्हटलं. म्हणजे मी त्या मुलाचं तर कौतुकच केलं, म्हणजे मग तो विद्यार्थी लक्षात राहिला. तर मग पुढच्या वेळेस 1 जानेवारीमध्ये माझे जे इंग्लिश न्यू इयर असतं, नंतर ग्लोबल फॅमिली डे असतो आणि त्याच्यानंतर आता काय भीमा कोरेगाव दिवस किंवा शौर्य दिवस असतो. बघा, तुमच्याकडून पण किती गोष्टी कळतात हे मला तुम्हाला सांगायचं होतं. एवढी गोष्ट कळली तुम्हाला की तुमचा सहभाग खूप महत्वाचा असतो. या गोष्टी झाल्या. आता पुढे बघा, मला पुढे काय सांगायचं आहे तो प्रश्न तुम्हाला समजला. आता दुसरी एक कमेंट होती, कामाजी लोकरे सरांचीच होती. त्यांनी सांगितलं की मॅडम तलाठी भरती काही दिवसावर येते आहे, फॉर्म पण सुटणार आहे. जर तुम्ही इंग्लिशचे PYQ म्हणजे दर 2-4 दिवसांनी जर इंग्लिश ग्रामर घ्यायला सुरुवात केली तर खूप चांगलं होईल, ठीक आहे. मी त्यांनाही रिप्लाय दिलाय की मी करते विचार. तर ही गोष्ट खूप चांगली आहे, काही हरकत नाहीये. माझ्याकडे पण आहे पुस्तकं, तर आपण त्या पद्धतीने वाटचाल करायला काहीच हरकत नाहीये. फक्त मी शब्द देत नाही, पण मी प्रयत्न तर 100% करेल आणि मला त्यांचं सजेशन्स आवडलं. त्याच्यानंतर आर्मी लव्हर नावाचे एक सर आहेत की जे खूप त्यांच्या कमेंट 2-3 वेळा आल्या की मॅडम 24,500 जे पुस्तक आहे त्याच्यातलं घ्या. आणि आय थिंक ते पोलीस भरतीसाठी आहे, के भुतेकर सरांचं ते पुस्तक आहे. तर मी त्यांना तसंही सांगितलं आहे की ते बल्की पुस्तक आहे, आपलं एकच ही गोष्ट कंप्लीट होणार नाही. एक ना धड भाराभर चिंता करण्यात काहीच म्हणजे पॉइंट नाहीये. कारण आता आणि हे बघा, सरळ सेवेच्या मध्ये पण तुमचे 2 ग्रुप झालेले आहेत. एक पोलीस भरतीकडे झुकणारा आहे आणि एक तलाठी भरतीकडे झुकणारा आहे, ठीक आहे. बाकी नगर परिषद, बाकीच्या सरळ सेवा एक्झाम तर येणारच आहे. आता माझे मुद्दे नीट समजून घ्या. कारण तुम्ही जेव्हा पार्टिसिपेट होताय त्यानुसार आपल्याला एक मध्यम मार्ग शोधावा लागेल आणि त्यानुसार आपल्याला वाटचाल करावी लागेल, ठीक आहे.
आता जे मी आदरणीय राजेश भराटे सरांच्या पुस्तकातून तुम्हाला शिकवते आहे त्याची अनुक्रमणिका, त्याचं इंट्रोडक्टरी लेक्चर मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला याचा तर अंदाज आला असेल, त्याला पोलीस भरतीला धरून ते पुस्तक आहे, प्लस सरळ सेवेच्या गोष्टी पण सरांनी त्यात कम्प्लीट केल्या आहे. म्हणजे ते पुस्तक कसं होतंय, सर्वांगीण होतंय. आणि जर आपण ते पुस्तक सिलेक्ट करून जर त्या पद्धतीने वाटचाल करतो आहे, तर माझं म्हणणं काय आहे, एक पुस्तक आपल्या हाती लागलेलं आहे. इव्हन त्याच्यात चालक भरतीचे पण प्रश्न सरांनी दिलेले आहेत. तर माझं म्हणणं हे होतं की आपण आधी ते पुस्तक कम्प्लीट करू आणि मिळालाच वेळ तर बाकीच्या गोष्टींकडे वळता येईल. कारण उगीच ते पुस्तक घेणं, मग घरात पडून राहणं आणि त्या गोष्टी, आणि तुम्हालाही कळतंय आता की मला वेळ नसतो, पण मी वेळात वेळ काढून सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्याचा 100% प्रयत्न करत असते. तर आर्मी लव्हर सर यांना माझं एकच विनंती आहे, तर सर बघा, जरी आपलं ते पुस्तक कम्प्लीट होत नसेल, जी तुमची खूप इच्छा आहे, तुम्ही 2-4 वेळा कमेंट केली आणि मी प्रत्येक व्यक्तीच्या कमेंटला नक्कीच तितकाच मान देते, त्या गोष्टीचा तितकाच विचार करते. मला सांगायचं काय आहे सर, जर आपण ते पुस्तक करू शकत नाही आहोत, बरोबर, तुम्ही त्याच्यातलं म्हणताय जीएस करा. आता बघा सर, जर जीएस म्हटलं ना तर पोलीस भरतीला, तलाठी भरतीला, म्हणजे सरळ सेवेला घ्या, एमपीएससीला घ्या, यूपीएससीला घ्या, ॲज सच असे काही वेगळे प्रश्न नसतात. आता जेव्हा पुढे हा व्हिडिओ पुढे पुढे जाईल, तुम्हाला सगळ्या गोष्टींची उकल होणार आहे. तर माझं म्हणणं काय आहे, जर तुम्ही त्याच पुस्तकाला धरून जर विचार करत असाल, तर तुम्ही जीएसचं जे हे पुस्तक रन होतंय, तुम्ही आधी ते करा. आणि जसं एका सरांचं मी सांगितलं की आपण इंग्लिश स्टार्ट करू, तर मी ॲटलिस्ट तुमच्यासाठी, तुमची जी इच्छा आहे तर आपण तुमच्यासाठी आणि तुमच्यासारख्या इतर व्यक्तींसाठी मराठी ग्रामर स्टार्ट करू. कारण तुम्ही मराठीसाठी पण रिक्वेस्ट केली होती मला, बरोबर. तर आपण काय करू, सायमल्टेनियसली मराठीचे PYQ घेऊ आणि एका साईडला आपण मराठीचे PYQ घेऊ. आता पोलीस भरतीचं एकही पुस्तक सध्या माझ्याकडे नाही आहे, ठीक आहे, कारण मी त्याच्यासाठी कधी प्रिपेअर केलंच नाही. बरं ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलं. तर आर्मी लव्हर सरांना मी फक्त तुम्ही सांगणं गरजेचं आहे की मराठी स्टार्ट करायचं की नाही, अदरवाईज मी नाही स्टार्ट करणार, कारण मलाही वेळ नाहीये. पण मी शेवटी हा विचार करते की विद्यार्थी जर रिक्वेस्ट करता आहेत तर आपण त्यांच्या रिक्वेस्टला मान दिला पाहिजे, आणि आपल्याकडून जर खरंच होत असेल तर आपण ह्या गोष्टी पुढे इनिशिएट करायला पाहिजे. म्हणून मी इतक्या तळमळीने प्रत्येक व्यक्तीची कमेंट सिरियसली घेत असते, ठीक आहे. त्याच्यानंतर बरं, माझे हे 3 पॉईंट झाले. आता आपण ह्या गोष्टीकडे येऊया की सरळ सेवेचा अभ्यास नेमका कसा केला पाहिजे. तर पहिली गोष्ट ही तुम्ही नीट बघून घ्या, मी स्वतः सरळ सेवेची स्टुडंट अजिबातही नाही आहे, पण सरळ सेवेमध्ये मी खेचल्या कशी गेले, मला माहिती कसं झालं हे मी तुम्हाला सांगते. ही गोष्ट ऑलरेडी म्हणजे एक त्या शीतल मॅडम आहे त्यांच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवते आहे, हे तुम्ही गृहीत धरलं तरी चालेल. फक्त त्या मॅडमच्या एका कमेंटला मान देऊन हा व्हिडिओ पुढे आला आहे आणि ह्या बाकीच्या गोष्टी पुढे येत गेल्या आहेत, ठीक आहे. तर मला सांगणं काय आहे की शीतल मॅडम आता तुमच्या प्रश्नाला उत्तर देते आहे, आणि तुमच्या आधी पण एका सरांनी, आता मला त्या सरांचं नाव आठवत नाहीये, आय थिंक गणेश सर असतील, ते नाव चुकलं असेल तरी कोणी वाईट वाटून घेऊ नका. तर त्यांनी पण मला खूप वेळा विचारलं बुक लिस्ट सांगा. आता मी जे सांगते आहे ते नीट ऐका, मी जे सांगते आहे ते बरोबरच असेल असा दावा मी कुठेही करत नाही. तर मी एवढं सांगते, मी जे अनुभवलं आहे ते मी तुम्हाला 100% सांगेल. त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही 100% ठेवा, अदरवाईज तुम्ही सोडू शकता या गोष्टी. हे बघा, पहिली गोष्ट तुम्ही ही लक्षात घ्या की सरळ सेवेची मी तर स्टुडंट नाही आहे, मला सरळ सेवा ही गोष्ट माहिती पण नव्हती. मी हळूहळू त्या गोष्टीकडे ओढल्या गेले, कशी ओढल्या गेले ते पण मी तुम्हाला सांगते. तर सरळ सेवेचं कसं करायचं आता हे समजून घ्या. बरं, आता सरळ सेवेचा अभ्यास करणाऱ्यांनी इथून पुढे नीट ऐका की मी काय सांगते आहे, आणि त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि पुन्हा मी तुम्हाला हे पण सांगते, हा माझा अनुभव आहे, सगळं हे तंतोतंत बरोबर असेल असा मी कुठेही दावा करत नाही, पण ऍटलिस्ट मी जो अनुभव सांगते ऍटलिस्ट तो खरा आहे, आणि माझे अनुभव काही खोटे नसतात. किंवा मग मी ह्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे की मी जे बोलते ते फ्रँकली किंवा खरं बोलून जाते. तर आता कोणाला हे माहिती नसेल की बाय प्रोफेशन मी काय आहे, शीतल मॅडमचाच कमेंट होती की मॅडम तुम्ही कोणत्या पोस्टवर आहात, तर मी तुम्हाला सांगते की बाय प्रोफेशन मी डॉक्टर आहे, माझं BMS झालेलं आहे, बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. त्याच्यानंतर मी PGD EMS केलेलं आहे रुबी हॉल क्लिनिकमध्ये, म्हणजे काय, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, हा डिप्लोमा माझा झालेला आहे. त्यानंतर म्हणजे एवढी माझी प्रॅक्टिस झालेली आहे आणि मी माझं आयुष्य खूप चांगली जगलेली आहे. कारण मी तुम्हाला पूर्वी पण सांगते, ज्या प्रोफेशनमध्ये आपण असतो त्या प्रोफेशनला न्याय द्यायला शिका.
मग भले मग ती माझी मेडिकल फील्ड असू दे किंवा MPSCची फील्ड असू दे, ठीक आहे. MPSCने तर मला खूप शिकवलं आहे, म्हणजे माझं प्रेम म्हणाल तर MPSC आहे, कारण MPSCने खूप गोष्टी माझ्या आयुष्यात परिवर्तन केलेले आहेत. बरं, कोणाला माहिती नसेल म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी काही तुम्हाला सांगते आहे. नाहीतर मला ॲज सच असं माझ्याविषयी सांगायला आवडत नाही की बाय प्रोफेशन माझं काय झालेलं आहे. तर बाय प्रोफेशन मी डॉक्टर आहे, नंतर इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसमध्ये मी डिप्लोमा केलेला आहे. तर मग ह्या सगळ्या झाल्यानंतर माझी काही प्रॅक्टिस झालेली आहे, व्यवस्थित झालेली आहे. आता हे मी तुम्हाला का सांगते की आयुष्यात पैसा तर महत्वाचा असतोच, 100% पैसा महत्वाचा असतो, पण पैशासोबत एक वेळ 2 पैसे कमी असतील तर चालतील, पण लोकांनी तुम्हाला ओळखताना ना एक चांगली व्यक्ती म्हणून बघायला पाहिजे. जे मी तुम्हाला म्हणते ना की निर्मळ आयुष्य जगा, निर्मळ मन ठेवा, तर तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन कसा आहे हे खूप महत्वाचं असतं. तर मी तुम्हाला म्हणते ना की मी जे ते आयुष्य जगले माझ्या मेडिकल फील्डमध्ये, मी जे काही काम केलं ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून, किंवा जे काही माझं प्रायव्हेट क्लिनिक असेल, तर ज्या पद्धतीने लोक तुम्हाला ओळखतात, ही ओळख जी असते ही खूप महत्वाची असते, ठीक आहे. तर म्हणून तुम्ही ज्या कोणत्या प्रोफेशनमध्ये आहात त्या प्रोफेशनला न्याय द्यायला शिका. त्याच्यानंतर MPSCच्या क्षेत्रात तर खूप काही आहे, हां, पण म्हणजे त्याच्यातून पोस्ट मिळाली नाही किंवा म्हणून MPSCने तुमचे आयुष्य वाया घालवलं, वर्ष वाया घालवले असं नाही. प्रत्येक गोष्टीतून काही ना काही घ्यायला शिकत जा. आणि तुम्हाला एका ठराविक वयानंतर नसेल करायचं, तो तुमचा डिसिजन असतो, पण प्लॅन बी, जे सगळेजण म्हणतात प्लॅन बी पाहिजे, हा तुम्ही नक्कीच ठेवा, ठीक आहे. आणि हे प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात. बरं, MPSCच्या याच्यात माझं काय करिअर आहे, तर मी STI, ASO, STIची एकदा मी मेन्स दिलेली आहे, ASOची मी 2 वेळा मेन्स दिलेली आहे, टॅक्स असिस्टंटची पण मी मेन्स दिलेली आहे, क्लॅरिकलची सुद्धा मी मेन्स दिलेली आहे, आणि मी स्किल टेस्टला पण होते. हे तुम्ही मला विचारता ना काय आहे माझं बॅकग्राऊंड, त्याच्यासाठी मी हे सांगते. त्याच्यानंतर राज्यसेवेतून फूड सेफ्टी ऑफिसरला मी इंटरव्ह्यूला होते. आत्ता जे काही इंटरव्ह्यू झाले तर त्याच्या इंटरव्ह्यूला पण मी होते. तर म्हणजे, आणि नंतर तलाठीच्या वेटिंग लिस्टला पण मी होते, ठीक आहे. याच्यातून तुम्हाला काय कळतं की मी क्लास C पासून क्लास 1 पर्यंतच्या सगळ्या एक्झाम, म्हणजे मी MPSCचा इंटरव्ह्यू पण दिलेला आहे. आता अगदी एक प्रामाणिकपणे सांगायचं झालं, मी कोणती गोष्ट लपवणार नाही. आता काही जण, म्हणजे मी एका प्रायव्हेट क्लासमध्ये शिकवत होते, तर आमच्या म्हणजे आता माझं कसं होतं, मी खरं बोलून जाते बऱ्याच गोष्टी. तर आमच्या सरांचं म्हणणं होतं की मॅडम, ॲज अ प्रोफेशन तुम्ही डॉक्टर आहात, मग तुम्ही ग्रुप Cची एक्झाम दिली, हे तुम्ही मुलांसमोर ओपन नका करू, ठीक आहे. मी तुम्हाला आता एक खरं सांगते, जर मी ह्या गोष्टी ओपन केल्या नाहीत, हां, आणि असू देत, मी तुम्हाला हे पण सांगते, जर ह्या गोष्टी मी ओपन केल्या नाहीत मग मी बोलू कसं, हां. एखादी गोष्ट गप्प राहून, चुप राहून मी व्यक्त होणार कशी, हां. बाय प्रोफेशन जर मी डॉक्टर आहे, हां, तर मग ठीक आहे, डॉक्टर आहे, मग दाखवा तुम्ही सरळ सेवेची एक्झाम पास होऊन दाखवा, क्लास Cची एक्झाम पास होऊन दाखवा, बरोबर. मी तलाठीला वेटिंग लिस्टला आलेले आणि ते पण अभ्यास न करता, हां. मी तुम्हाला आता अगदी एक परखड मत सांगते, तुमचं प्रोफेशन कोणतंही असू द्या, कोणतंही तुमचं प्रोफेशन असू द्या, एकतर हे जे आहे ना की तुम्ही, मला ही गोष्ट पटत नाही ॲक्च्युली, कारण जर मला विद्यार्थ्यांपर्यंत यायचं आहे, उलट मी नशीबवान समजते मला की मी सरळ सेवा दिली, कोणती, तलाठीची, हां. तलाठीला मी वेटिंग लिस्टला आले, ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि ती वेटिंग लिस्टला पण मी कशी आले, अभ्यास न करता जाऊन मी वेटिंग लिस्टला आले, याच्यातून स्वतःला पारख होते. आणि जर मी तलाठीची एक्झाम दिली नसती, मी ग्रुप Cकडे वळले नसते, तर मला तिथल्या मुलांच्या व्यथा कळायला नसतात, त्यांना काय त्रास होतो, टायपिंग स्किल किती महत्वाचं असतं, टायपिंग करताना किती मानपाठ एक करून बसावं लागतं, किती तल्लीनता लागते, ह्या गोष्टी मला कळायला नसतात. म्हणजे मी कधीच कोणाला कमी लेखलं नाही, ना टायपिंग करणाऱ्यांना ना कोणाला. जर आपण त्या फेजमधून जातो ना, तर आपल्याला ही गोष्ट कळते की प्रत्येक गोष्टीला, म्हणजे मी तर अगदी, मला कौतुक वाटतं ज्यांचा कम्प्युटरवर हात आहे ना टायपिंगसाठी, त्या लोकांचं मी खरंच मनापासून कौतुक करते. आणि पूर्वीपासून मला कौतुक होतं, पण हे कौतुक मला केव्हा जास्त वाटलं, जेव्हा मी ह्या फेजमधून पुढे जात राहिले. बरं, अगदी सांगायचं झालं तर मला ह्या कोणत्याही गोष्टीत कमीपणा वाटत नाही, उलट मला स्वतःचा अभिमानच वाटतो. कारण क्लास 1ची मी इंटरव्ह्यू पण देऊन आलेली आहे, क्लास 1ची मी एक्झाम पास झालेली आहे, त्या फेजपर्यंत मी गेलेली आहे. त्याच्यानंतर मी ग्रुप Bच्या एक्झाम पास झालेली आहे, ग्रुप Cच्या, इव्हन तलाठीच्या वेटिंग लिस्टला आहे. या
स्वतःचं कौतुक करण्यासारखंच आहे. म्हणून मी तुम्हाला काय म्हणते, तुमची कोणी पाठ थोपटणारं नसेल ना, तर स्वतःची पाठ स्वतः थोपटत जा. हे मी तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे. आणि मी तुम्हाला पूर्वी सांगितलं, आताही सांगते की मी स्वतःला नशीबवान समजते की भगवंताने मला ह्या फेजमध्ये आणलं की नेमका सरळ सेवेचा सिलेबस काय असतो, सरळ सेवेचे विद्यार्थ्यांना म्हणजे त्या पोस्ट किती महत्वाच्या असतात. आणि मी खरंच सांगते, जग दुनियेला तुम्ही ज्या पोस्टवर आहेत तिकडे त्यांना काही म्हणू दे, त्यांनी तुमचं आयुष्य जगलेलं नसतं. एखाद्या खूप प्रायव्हेट कंपनीमध्ये मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला येऊन म्हणा सरळ सेवेची एक्झाम पास होऊन दाखव, होणार आहे का ती व्यक्ती पास? नाही ना. त्यामुळे कोणाचंच कंपॅरिझन कोणासोबत होणार नसतं, तुम्ही हे लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, मी जर सरळ सेवेच्या, ग्रुप सीच्या सगळ्याच मी समान पातळीवर धरती आहे. मी कोणाला, ठीक आहे प्रत्येकाला मोठी पोस्ट हवी असते, काही हरकत नाही, पण माझ्या दृष्टीने आजच्या घडीला म्हणजे लहानपणापासून माझा स्वभाव असाच आहे, जी व्यक्ती कष्ट करून पैसा कमवती आहे, आपल्या कुटुंबाचं पालन भरण पोषण करते आहे, ती व्यक्ती नक्कीच माझ्यासाठी श्रेष्ठ आहे. मग ती काम कोणतंही करू दे, कारण तो तिचा कष्टाचा पैसा आहे. ठीक आहे. आणि नंतर मग आपल्याला बाकीच्या अपॉर्च्युनिटी असतातच, आपण कष्ट करून पुढे 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 मार्गक्रमण करूच शकतो. ठीक आहे. तर ह्या गोष्टी मला तुम्हाला काही काही सांगायच्या होत्या. दुसरी गोष्ट मला एक सांगायची आहे, आयुष्यात द्वेष हा प्रकार म्हणजे द्वेष कधी कोणाचा करत जाऊ नका. तुम्ही म्हणाल मॅडमचा लेक्चरमध्ये ह्या गोष्टी खूप येतात, बरोबर. तर ह्या गोष्टी ज्या अनुभवलेल्या असतात, कोणाचा द्वेष करून कशाला विनाकारण तुमच्या आयुष्यातले निगेटिव्ह पॉइंट वाढतात. मी तुम्हाला सांगते, परमेश्वराच्या नजरेत तुम्ही पडत जातात उगीच याचा त्याचा द्वेष करायचा. कारण एखाद्याचा द्वेष करून त्या व्यक्तीचं रूप रंग तुम्हाला येणार नसतं, बरोबर. त्या व्यक्तीला त्रास देऊन तुम्हाला काय फायदा होणार नसतो. मग तुम्ही तुमचं आयुष्य निर्मळपणे जगा ना, कशाला याला त्याला त्रास देत फिरायचा, बरोबर. त्यामुळे माझ्याकडे स्टुडंटही निर्मळ मनाचेच असू देत. आणि म्हणजे इव्हन मी स्टुडंट असताना शिक्षकांना कोणत्या नजरेने पाहायचं, कोणते शिक्षक चांगले. आणि आता मी ह्या फेजमध्ये आहे, तर माझ्या दृष्टीने विद्यार्थी पण कसा चांगला, ह्या गोष्टी माझ्यासाठी खूप मॅटर करतात. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्ही इतकी जेलसी ठेवली, एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन ठेवली, हेल्दी कॉम्पिटिशन करत नाही, कोणाच्या दिसण्यावर जातात, कोणाच्या बुद्धिमत्तेवर जातात, तर ह्या गोष्टी खूप. आणि ह्या गोष्टी मी बोलणं टाळते, ऍक्च्युली मी टाळते, कारण ह्या गोष्टींमध्ये मला घुसायचं नसतं. पण मला हे सांगायचं आहे, तुम्ही तुमचं आयुष्य सरळ मार्गाने जगा ना. याचं त्याचं म्हणजे स्वतःचं ताट पूर्ण भरलेलं असतं, पण ते नसतं हवं आपल्याला. आपल्याला दुसऱ्याकडे काय आहे ते हवं असतं. ऍक्च्युली भगवंताने आपल्याला इतकं भरभरून दिलेलं असतं, पण आपल्याला ते नसतं हवं. आता मला सांगा, तुमचे 2 हात आहे, 2 पाय आहे, डोळ्यांनी दिसतं आहे, सगळं तुमचे शरीर पण धडधाकट आहे, हे पण खूप संपत्तीच आहे. पण आपण ही संपत्ती सोडून देतो, आपण भलत्या संपत्तीकडे झुकायला लागतो. ठीक आहे. म्हणून हे वेदावे सोडा, एकमेकांचा द्वेष करणं सोडा, एक सलोख्याने राहा, हेल्दी रिलेशनशिप ठेवा. आणि नसेल पटत एखादी व्यक्ती, तिचं वागणंच पटत नसेल तर सोडून द्या, त्या व्यक्तीपासून दूर राहा. आणि मी एवढं का बोलते, कारण आपल्याला हे पण कळत जातं की आपण कोणत्या कॅटेगरीमधले व्यक्ती आहोत. आपण खरंच एखाद्याचा द्वेष करणार आहोत की बाकीच्यांना सांभाळून घेणार आहोत. ह्या गोष्टी आपल्याला, आपण हळूहळू मोठं होत जातो आणि ह्या गोष्टी आपल्याला कळत जातात. म्हणून स्वतःचं आत्मपरीक्षण करा. आणि समजा तुम्ही जर ह्या कॅटेगरीमध्ये असाल की हो मी एखाद्याचा द्वेष करते किंवा करतो, तर ह्या गोष्टीतून बाहेर निघा. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीतून बाहेर निघाल, तेव्हा तुमची उन्नती अजून हळूहळू आपोआप होत राहील. कारण कोणाचा द्वेष करून त्या गोष्टीचे कोणती गोष्ट आपल्याकडे येणार नसते. तुमचे निगेटिव्ह पॉइंट्स वाढत जातात. ठीक आहे. आणि कोणी भगवंताला मानत नसेल ना, तर ऍटलिस्ट युनिव्हर्सला तरी माना. एक युनिव्हर्स असतं आणि सगळं बुमरँग असतं. जे आपण युनिव्हर्समध्ये पाठवू ते वापस आपल्याकडे येणार असतं. हे पूर्वी पण बोलून झालंय, मी आज पण अगदी परखड भाषेत बोलते. बरं, आता सरळ सेवेचं मला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे की सरळ सेवेची मी तलाठी भरती दिलेली. मी तुम्हाला सांगितलं, मी आता हे माझं पहिलं जे होतं की स्पर्धा परीक्षा आणि माझे अनुभव, याच्यात मी हे सगळं तुम्हाला सांगितलं आहे. ते रिपीट होणार नाही. की माझ्या 3 परीक्षा एकत्र आल्या होत्या. फूड सेफ्टी ऑफिसरची मुख्य होती, कंबाईन ग्रुप सीची मुख्य होती आणि तलाठी भरती माझी आली होती. या 3ही परीक्षा मी पास झाले का? 100% मी पास झाले. तलाठीला जरी वेटिंगला आले, माझ्यासाठी ते एक प्रकारचं यशच आहे. कंबाईन ग्रुप सीची मेन्स मी पास झाले का? ती पण अभ्यास न करता मी पास झाले. ते पण माझ्यासाठी खूप चांगलं यश होतं. स्किल टेस्टचा पण मला अनुभव आहे. त्याच्यानंतर फूड सेफ्टी ऑफिसरची मी मेन्स पास झाले का? तर हो, मी ती मेन्स पण पास झाले आणि मी इंटरव्ह्यूला पण होते. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या 3 पास झाल्या, बरोबर.
अभ्यास माझा फक्त फूड सेफ्टी ऑफिसरवर होता. बाकीच्या मी आतापर्यंत जो माझा अभ्यास होता, संचित होतं, त्याच्यावर मी जाऊन बसले होते आणि मी पास होऊन आले. आता आपला मेन मुद्दा काय आहे की सरळ सेवेचा अभ्यास कसा करायचा. आता नीट तुम्ही समजून घ्या की मला तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे. हे बघा, सरळ सेवेचा अभ्यास करताना जसं शीतल मॅडम तुम्हाला हे हवं होतं की बुकलिस्ट सांगा, किंवा गणेश सर तुम्ही मला खूप विचारलं होतं मॅडम बुकलिस्ट सांगा. तर जे फक्त आणि फक्त सरळ सेवेचा अभ्यास करत आहे त्यांना माझं एक सांगणं आहे की फक्त सरळ सेवेचा जरी तुम्ही अभ्यास करत असाल ना, तर एखादं पुस्तक घेऊन, एखादा जम्बो बुक घेऊन तुमचा अभ्यास होणार नाही. फक्त पुस्तकं वाचून तुमचा अभ्यास होणार नाही. का असं मी तुम्हाला सांगते. कारण जी कोणती आत्ता मला तलाठीमध्ये काय एक्सपिरियन्स आला, किंवा बाकीच्या ज्या सरळ सेवेच्या एक्झाम झाल्या, नगर परिषद असो, नंतर अन्न सुरक्षा अधिकारी, आय थिंक अशी पण काहीतरी पोस्ट होती, खूप साऱ्या पोस्ट आता मागे झाल्या, बरोबर. तर याच्यातून मला तुम्हाला सांगणं काय आहे की तलाठीमध्ये असू दे, नगर परिषदमध्ये असू दे, पोलीस भरतीमध्ये, पोलीस भरतीचा ऍक्च्युली मला खूप अनुभव नाहीच आहे, काहीच नाहीये. तलाठीविषयी मी बोलू शकते, सरळ सेवेमध्ये आपण त्याची गणती घेऊ शकतो. तर मला अनुभव किंवा माझ्या निदर्शनास असं आलं, इन्क्लुडिंग मी स्वतःवरून पण सांगते की जे विद्यार्थी पासिंगच्या जवळ आहेत, कट ऑफच्या जवळ आहेत, ज्यांना राज्यसेवा मुख्यचा अनुभव आहे, ज्यांना राज्यसेवा इंटरव्ह्यूचा अनुभव आहे, ज्यांना स्किल टेस्टचा अनुभव आहे, ज्यांना कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य दिलेले आहेत, हे विद्यार्थी लिडिंगवर होते. आता जी घोटाळे होतात ना, जे तुम्ही म्हणता सरळ सेवेचे घोटाळे होतात, ही गोष्ट एक वेगळी. जे लोक सरळ मार्गाने जातात ना, ते सरळ म्हणतील ठीक आहे तुम्हाला काय चेकिंग करायचं, सीसीटीव्ही चेक करा, आमक चेक करा, टमक चेक करा, कारण त्यांनी प्रामाणिकपणे पेपर देऊन आलेले असतात, बरोबर. भीती कोणाला असते, ज्यांनी खरंच काहीतरी हेराफेरी केलेली असते, बरोबर. त्यामुळे घोटाळे करणारे वेगळे आणि प्रामाणिकपणे पेपर देणारे वेगळे. मी दोन्ही गोष्टी क्लिअर करते, ठीक आहे. ही गोष्ट एक तुम्ही नीट लक्षात घ्या की घोटाळ्यांविषयी पण बोललं जातं ना, तर मग माझं एवढं निदर्शनास आलं आहे की ज्यांनी प्रामाणिकपणे पेपर दिलेले आहेत ते प्रत्येक गोष्टीला सामोरं जायला तयार असतात, ठीक आहे. तर मग मला काय वाटतं की ज्यांनी ह्या फेजमधून हे लोक पास झालेले आहेत ना, ते लीडवर होते, त्यांना पुढे जास्त मार्क्स पडलेले होते, ठीक आहे, कोणत्या सरळ सेवेच्या एक्झामला. याच्यातून तुम्ही मतितार्थ काय घेता आता हे समजा की सरळ सेवेचा अभ्यास करताना तुम्हाला एखादा ठोकळा किंवा एखाद्या ठोकळ्यातून तुमचा अभ्यास, एखादी एक अशी व्यक्ती असेल ना की जिने खरंच प्रामाणिकपणे ठोकळ्यातूनच अभ्यास केलाय आणि ठोकळ्यातून अभ्यास करून ती व्यक्ती पास झाली आहे, तर मग मी मानेल, ठीक आहे. पण मी तुम्हाला सांगते अवांतर अभ्यास लागतो. कारण समजा तलाठीचा आपण विचार केला तर कसं असतं त्याच्यात सेपरेशन प्रश्नांचं. मराठीचं सेक्शन काही असतात, इंग्लिशचे असतात, मॅथ्स सेलरचा एक सेक्शन असतो, जीएसचा असतो, ठीक आहे. जर मराठीला 25 प्रश्न येत असतील, इंग्लिशला 25 प्रश्न येत असतील, मॅथ्स सेलरचे 25 प्रश्न आणि जीएसचे 25 प्रश्न, तर जीएस मध्ये तुम्ही एक विचार करा, सब्जेक्ट किती येतात. सब्जेक्ट किती येतात बघा, 5-6 सब्जेक्ट त्याच्यातच येतात, इन्क्लुडिंग करंट अफेअर्स, इतिहास, भूगोल, सायन्स, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र. किती विषय झाले तुमचे? एवढे 6 विषय झाले. 6 विषय झाले तुमचे. तेवढा अभ्यास. बरं विचारणारे, बरं यादेंबूचा तह, मी जेव्हा तलाठीच्या एक्झामला गेली होती, यादेंबूचा तह मला विचारला होता, माझा तो प्रश्न बरोबर आला. माझा का आला? कारण ऑलरेडी मी अभ्यास करत आलेली ह्या गोष्टींचा, ठीक आहे. तर याच्यातून सांगण्याचं तात्पर्य काय, तुम्ही जेव्हा तुमचा अभ्यासाचा आवाका वाढवाल, तुम्ही जेव्हा इन डिटेल स्टडी कराल, कारण तुम्ही म्हणाल ठीक आहे मराठीवर आम्ही कमांड मिळवतो, इंग्लिशवर मिळवतो, मॅथ्स सेलरवर मिळवतो, झाले 75. पण ते जीएस मधले एक एक प्रश्न पण खूप महत्वाचा असतो. एकेका प्रश्नाने 2-3 मार्काने, अर्ध्या मार्काने जर तुमचे पोस्ट हुकत असेल तर तुम्ही विचार करा कॉम्पिटिशन किती जास्त आहे. कळतंय तुम्हाला? म्हणजे याच्यातून मला सांगायचं तात्पर्य काय की एखाद्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करू शकत असाल, वेल अँड गुड, तुम्ही करा. पण माझ्याकडे तशी नोट्स नाहीये तुम्हाला सांगायला की तुम्ही एखाद्या पुस्तकातून, अशा पुस्तकातून तुम्ही अभ्यास करा म्हणून. एवढी गोष्ट कळतीये तुम्हाला. दुसरी गोष्ट, तुम्ही इंग्लिशवर फोकस तुम्हाला करावाच लागतो, कारण सगळ्याला इंग्लिश लागतं. मराठीवर फोकस करावा लागतो, मॅथ्स सेलरवर फोकस ठेवावाच लागतो. राहिलं या गोष्टी. बाकीच्या गोष्टींसाठी तुम्हाला जास्त अभ्यास करावाच लागणार आहे. मला मेन हे सांगायचं आहे.
त्यामुळे एखादंच पुस्तक मी तुम्हाला सांगू शकत नाही, आणि सब्जेक्ट वाईज सांगायला गेलं तेही मी तुम्हाला सांगत नाही आहे. त्याच्या मागे कारण आहे, कारण तो निर्णय तुमचा असेल. जर मी तुम्हाला हे सांगितलं की तुम्ही ह्या पद्धतीचं सायन्ससाठी हे वापरा, म्हणजे पण ह्या गोष्टी कराव्या लागतात. पण जर तुम्ही सरळ सेवेसाठीच करत असाल, हां तुम्ही एखादा क्लास लावला आहे, क्लासमध्ये ते जर सगळे सब्जेक्ट करून घेता आहेत तुमचे आणि ते थोडीफार गॅरंटी पण घेत आहेत, गॅरंटी तर कोणताच क्लास म्हणजे आपणही नाही अपेक्षा केली पाहिजे कोणत्या क्लासपासून, कारण शेवटी आपली लढाई असते, आपल्याला लढायची असते, आणि शिक्षक पण खूप देऊन देऊन किती देणार आहे, स्वतःला पण प्रिपेअर करावंच लागतं, बरोबर. त्यामुळे कोणतीही गोष्ट खूप कोणाकडून अपेक्षित करू पण नका, माझं एक हे म्हणणं आहे. दुसरी गोष्ट मला एक सांगायची आहे की जरी बुकलिस्ट सांगायचं झालं तर ते घेणं न घेणं तुम्ही ठरवा, ठीक आहे. माझ्या ह्या व्हिडिओमधून तुम्ही एकमतीत नीट समजून घ्या की जीएस हा सब्जेक्ट इतका मोठा आहे, त्या 5-6 सब्जेक्ट त्याच्यातच येतात, बरोबर. तर एखादं पुस्तक वापरून ती अवांतर गोष्ट तुम्हाला येणार आहे का? आता ठोकळ्याला माझा विरोध नाहीये, ठोकळा तुम्हाला सोपा कधी जाईल, जेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यास कराल. नाही तर उगीच मग असं होईल की मी त्या गोष्टीला विरोध करते, अजिबात नाही. ठोकळ्यातून अभ्यास मी पण इनिशियल स्टेजला केलेला आहे, पण जसं जसं पॅटर्न बदलत जातो ना त्यानुसार आपल्याला पुस्तकं घ्यावी लागतात, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट आता ही खूप महत्वाची आहे, ही नीट समजून घ्या की आता ही गोष्ट बरोबर आहे की चूक हे मला सांगता नाही येणार, कारण बघा काय म्हणतायत की TCS IBPS आत्ताची एक्झाम घेईल आणि त्याचा सेक्शनल कट ऑफ ठेवणार आहे, बरोबर. म्हणजे एवढ्या याच्यात तुम्हाला एवढे मार्क्स प्रत्येक विषयात पडलेच पाहिजे, हां ते एक असं काहीतरी आहे. त्यामुळे मी खूप वक्तव्य करत नाही, पण आत्ताचे सरळ सेवा देणारे ठीक आहे, पण जे याच्या नंतरचे जे सरळ सेवा येतील तर MPSC कडे जाणार आहे ह्या सगळ्या गोष्टी, बरोबर. जर MPSC कडे जाणार आहे तर तुम्ही हा विचार करा MPSC ची काठिण्य पातळी कशी आहे, म्हणजे ग्रुप बी पेक्षा ग्रुप सी ची एक्झाम किती लेंदी असते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? ह्या गोष्टी विचार करा जरा. म्हणजे पुन्हा पेपर पॅटर्न बदलू शकतो. जे आत्ता सरळ सेवेसाठी एक्झाम करतायत ना, तर हा पेपर पॅटर्न पुन्हा बदलू शकतो जेव्हा MPSC कडे ह्या सगळ्या गोष्टी येतील. जर सुदैवाने पेपर खूप चांगला चालला तर खूप चांगलीच गोष्ट आहे, पण पेपर जर हार्ड आला तर तुम्हाला त्या हार्ड पेपरमध्ये, आणि एक सांगते तुम्हाला, पेपर जरी सोपा आला ना त्याच्यातही आपला खूप कस लागतो. म्हणून अभ्यास इतका तगडा लागतो की माणसाला ॲट अ टाइम म्हटलं ना पेपरला जाऊन बसते, त्याची एवढी तयारी लागते की हो मी जाऊन बसेल, मी पास होऊन दाखवेल. आता एवढं सगळं मी बोलू शकते कारण मी या फेजेसमधून गेलेली आहे. बऱ्याच वेळा माझा अभ्यास झालेला नसतो, मी जाऊन बसलेली असते, म्हणून मी तुम्हाला एवढं सांगते की अशा गोष्टींना आयुष्यात फेस करावं लागतं, ठीक आहे. तर मग मला तुम्हाला काय सांगायचं आहे की सरळ सेवा करणाऱ्यांनी फक्त सरळ सेवा एका सरळ सेवा असाच पाडा नका म्हणू, त्यांनी थोडेसे ब्रॉड म्हणजे विस्तृत व्हिजन ठेवा, जेणेकरून तुमचा आवाका वाढला पाहिजे आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी आकलन झाल्या पाहिजे. आता हा झाला फक्त आणि फक्त माझा मुद्दा, आणि मी असंही म्हणत नाही की मी जे सांगेल तीच पूर्व दिशा आणि तेच सगळं खरं. हे मी तुम्हाला पूर्वी पण असे दावे कधी केले नाही, भविष्यात कधी करणारही नाही. हा फक्त एक अनुभव असतो आणि हा अनुभव मांडणं माझं काम आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला हे सांगते की पुस्तक सिलेक्ट करताना नेमकी कोणत्या गोष्टी बघायच्या हे पण मी तुम्हाला सांगते. त्याच्यात एक मला तुम्हाला सांगायचं आहे की करंटचे पुस्तकं. करंटचं मी तुम्हाला सांगते की आता फॉर एक्झाम्पल आपण शीतल मॅडम, मी तुमचंच उदाहरण घेते की तुम्ही माझ्या करंटच्या एका व्हिडिओला सांगितलं की मॅडम मला आता कमेंट पण नाही आठवत आहे ॲक्च्युली की हे पुस्तक घेऊ का, हां हे, आणि ती 70वी चालू घडामोडीची आवृत्ती होती आदरणीय देवा जाधव सरांची, ज्याच्यातून मी शिकवलं. तर बघा मॅडम, 70वी चालू घडामोडीची आवृत्ती आपण त्या पुस्तकात म्हणजे ते पुस्तक पूर्ण कंप्लीट केलं आहे. त्याच्यानंतर इयरबुक सरांचं पूर्ण कंप्लीट केलेलं आहे, बरोबर. आणि आता जर तुम्ही 2025च्या 25-26 साठी जर प्रिपेअर करत असाल तर ऑलरेडी मी ते व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही पुस्तक घेऊ शकतात. पण तुम्हाला पुस्तकं कोणती घ्यायची आहेत की जी आता तुम्हाला रीडिंग करून कंप्लीट करायची आहे, बरोबर. माझा एक मुद्दा काय असतो सगळ्या गोष्टींमध्ये की मला म्हणजे हे बघा, पैसा अशी गोष्ट असते ना की माणूस सगळे सोंग करू शकतो पण पैशाचं सोंग करू शकत नाही. त्यामुळे माझा भर या गोष्टीवर असतो की एखादी गोष्ट खरंच आपल्याला माहिती असेल, त्या गोष्टीने फायदा होणार असेल तर मी सजेस्ट करते. नाहीतर मला हे करायचं असतं की विद्यार्थ्यांचे पैसे मला वाचवायचे असतात.
तर म्हणजे कोणी म्हणू शकतो की मॅडम तुम्ही काय आम्हाला असं समजता का, आमच्याकडे पैसे नाही का. आता मी तुम्हाला सांगते की सगळं काही व्यवस्थित असून सुद्धा मी बघितलेलं आहे की काही पुस्तकं मी घेतलेले आहे आणि जसेच्या तसे पडून आहेत. माझा अक्षरशः जीव जळतो त्या गोष्टीसाठी की हे पुस्तक माझं वाचून झालेलं नाही. अरे कोणीतरी ते पैसे कमवलेले असतात, आपण त्याच्यासाठी तो खर्च केलेला असतो, कळतंय तुम्हाला. त्यामुळे पुस्तकं घेताना इतके सिलेक्टेड घ्या आणि असे घ्या की जे खरंच तुमच्या वाचून होणार आहेत. त्याची लँग्वेज सोपी आहे का, तुम्हाला ते आकलन होतं आहे का, आणि खरंच तुमचे वाचून होतं आहे का. वाचून झाल्याशिवाय पुढच्या पुस्तकाकडे वळूच नका. पुस्तकांच्या किमती पण काय कमी नाही आहेत, कळतंय तुम्हाला. आणि म्हणून माझं हे असतं की भले तुम्ही श्रीमंत घरातले असू दे, मीडियम घरातले असू दे, मध्यमवर्गीय असू दे, किंवा कोणाला पैशाचा प्रॉब्लेम असू दे, माझं म्हणणं हेच आहे, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीतले असू दे, माझं म्हणणं हेच आहे की पैसा वापरताना महत्वाचीच गोष्ट आहे ना ती. मी ह्यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं आहे की मी नैसर्गिक संसाधनं पण वाया जात असतील ना, मला खरंच राग येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल धो पाणी चालू आहे, पाणी किती वाया जात आहे बघा. हा, मी अक्षरशः जाऊन नळ बंद करून येते. समजा आमच्या एकदा शेजारच्या बिल्डिंगमध्ये कुठेतरी त्यांचं जे टॉयलेट होतं तिथे कॉन्स्टंट नळ चालू होता. मग जोपर्यंत तो नळ तो कोणाकडून तरी चालू राहिला होता, मी शेवटी त्यांच्या बिल्डिंगमधल्या लोकांना फोन केला, म्हटलं अहो तुमचा नळ चालू आहे. त्यांनी टाकी भरायची, खालून पाणी वाहून जाणार, बरोबर. तर ह्या गोष्टी मला स्वतःला आवडत नाही. मग नैसर्गिक संसाधन असू दे किंवा मग आपला पैसा असू दे, तर तो योग्य ठिकाणीच मार्गी लावा, माझी ही एक असते. मग मी तुम्हाला करंट अफेअर्सचं सांगत होती मॅडम की जर एखादी गोष्ट तुम्हाला पूर्ण अवेलेबल आहे, लेक्चर अवेलेबल आहे, तर तुम्ही पुढच्या याचं पुस्तक घ्या. नाही तर तुम्ही हे पुस्तक घेणार, हे तुमचं वाचून होत नाही. वाचून होणार असेल ना 100% घ्या, पण पुढे पुढे पुस्तकं लगेच अपडेट होत राहतात, तर मग तुम्ही ते पुस्तकं तेव्हा घेऊ शकता. ठीक आहे, मला हे एक सांगायचं होतं. नंतर मला हे सांगायचं आहे, पुस्तकं घेताना बघा, पुस्तकं जा, पुस्तकं चाळा, पुस्तकाची रचना कशी आहे ते बघा. युट्यूबवर प्रत्येक शिक्षक दिसतो आजकाल, प्रत्येक शिक्षक. म्हणजे त्यांचे युट्यूब चॅनल आहेत, त्यांचे बुक्स आलेले आहेत. म्हणजे आपल्याला जज करायला पण खूप चांगल्या प्लॅटफॉर्म आहे आता, की आपल्याला नेमकं बुक कोणत्या ऑथरचं घ्यायचं आहे. बरं, शिक्षक पण अवेलेबल आहेत, असं नाही की शिक्षक आजकाल भेटत नाही, की फक्त युट्यूबवरच दिसतात, बरोबर. त्यांच्याशी आपण संपर्क करू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. हा, तर तुम्हाला स्वतः निर्णय घ्यायचा आहे. आणि असंही नाही की एखादं खूप फेमस आहे म्हणजे एखादा मॉब एखाद्या व्यक्तीच्या मागे चालला म्हणजे तेच सगळं बरोबर. डोळे, कान, नाक आपल्याला सगळं दिलेलं आहे, आपल्याला पर्सनल अनुभव पण दिलेले आहेत. आपल्याला आयुष्यात जे योग्य वाटतं आपण त्या दृष्टीने जायचं. तुम्ही बघा, मी थॉट टाकलेले असतात, माझे थॉट थोडेसे वेगळे असतात, कारण ते माझ्या मनाला कुठेतरी भिडलेले असतात. म्हणजे जे थॉट मी आपल्या कम्युनिटीवर टाकते, कम्युनिटी पोस्टला टाकते, तेच थॉट माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला पण असतात आणि खूप छान छान रिप्लाय पण येतात त्याला. तर माझं म्हणणं काय आहे की जर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत तर, आणि स्वतःला सत्सक विवेक बुद्धी दिलेली असते, बरोबर. तर मग त्यानुसार त्या गोष्टी बघायच्या आणि सगळ्या ऑथरची पुस्तकं बघा, सगळ्या ऑथरची नावं लिहून घ्या आणि बुक शॉपमध्ये जायचं, अगदी स्वतःच जायचं, सगळे पुस्तकं घ्यायचे. म्हणजे आमच्या बुक शॉपमध्ये जिथे मी जाते ते तर माझ्या इतके ओळखीचे झालेले आहेत. म्हणजे मी किती वेळही थांबले आणि कितीही त्यांचे पुस्तकं बघितले तरी त्यांना काही फरक पडत नाही, कारण मी फार त्यांची जुनी कस्टमर आहे. तर बुक शॉपमध्ये जा आणि आणि स्वतः बघा कोणतं पुस्तक छान आहे, आणि हळूहळू स्वतःला पारख व्हायला लागते, व्यक्तींची पण, माणसांची पण आणि पुस्तकांची पण. आणि त्याच्यातून मग एक एक पुस्तक सिलेक्ट करत जा. नाही तर मग एखादा मग एकाच पुस्तकं मागे धावतोय आणि ते पुस्तक खूप बल्की आहे आणि तुमचं वाचून होत नाही, पण सगळेजण म्हणतात हे पुस्तक घ्या, आणि आपल्याकडे तर थप्पीच्या थप्पी लागली आहे, कारण ते पुस्तक लगेच अपडेट होतं, बरोबर. तर बघा, नुसतं खचाखच भरलेलं पुस्तकही नको आहे, बरोबर. असं पुस्तक हवंय की ज्याच्यातून आपल्याला ती लँग्वेज सोपी वाटेल. त्यांना काय सांगायचं आहे की आपल्याला वाचलेलं म्हणजे समजायला पाहिजे आपण काय वाचतो आहे ते. दुसरी गोष्ट मी तुम्हाला अजून एक सांगते, क्लासेस गरजेचे असतात का, तर हो, मी सुद्धा क्लास याच्यातून गेलेली आहे. माझी स्वतःची बहीण स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे.
तर मला सांगायचं काय आहे, क्लास चांगले असतील तर नक्की क्लास लावा, त्याच्याने एक दिशा नक्कीच मिळते. मी क्लासच्या विरोधात नाही आहे, फक्त चांगला क्लास घ्या, जे प्रामाणिकपणे कष्ट करतात, शिकवतात, मिसगाईड करत नाही, अशांकडे क्लास लावा. दुसरी एक बाजू मी तुम्हाला हे पण सांगते, अगदी नक्कीच सांगते, विदाऊट क्लास अधिकारी होणारे पण लोक आहेत. म्हणजे माझा जो मित्र आहे, जो स्वतः डेप्युटी कलेक्टर झालेला, त्याने क्लास लावलेला नव्हता. तर मला तुम्हाला सांगायचं काय आहे, यूट्यूबवर इतका खजिना आहे प्रत्येक गोष्टीचा. मी तुम्हाला काय एवढं सांगते की मला एवढंच सांगायचं आहे. हे बघा, पैसे घ्यायचं झालं ना तर मी माझं पण यूट्यूब चॅनलमधून बॅचेस विकून मी पण पैसे घेऊ शकते, पण मी घेतेय का तुमच्याकडून पैसे? कारण मला ही गोष्ट सध्या तरी करायची नाहीये. तुमचा विश्वास, तुमचं प्रेम माझ्यासाठी खूप आहे. कारण आता माझ्या याला मी काही हे बघा, काहींना माझ्याशी बोलायचं असतं, ते जॉईन बटन येतं बघा सबस्क्राईबच्या शेजारी, ते जॉईन बटन मी ऍक्टिव्हेट करू शकते. मग ते काय मंथली 29 रुपये, 159 रुपये, 200 रुपये, 300 रुपये या पद्धतीने ह्या गोष्टी मी पण करू शकते. पण सध्या मी त्या गोष्टी मला करायच्या नाहीयेत आणि मोस्ट ऑफ टाइम मी ह्या गोष्टी करणार पण नाही. माझं ध्येय काय आहे, आता जर मला जर एवढं सांगायचं असतं, मला माझ्याच बढ्या मारायच्या असतं, तर मी बाकीच्याच खऱ्या गोष्टी सांगितल्याच नसतं की मी कोणत्या फेजमधून गेलेली आहे. माझं सांगण्याचा उद्देश काय आहे की यूट्यूबवर इतका खजिना आहे की तुम्ही यूट्यूबवरून अभ्यास करून स्वतःचं मेंटल स्टेटस सांभाळून यूट्यूबवरून पण तुम्ही अधिकारी होऊ शकतात. ॲटलीस्ट सरळ सेवा तर काढूच शकतात, कंबाईन प्री तरी काढू शकतात. कळतंय तुम्हाला? मग बाकी तुम्ही मेन्ससाठी लावा. मी दोन्ही गोष्टी सांगते, मी क्लासेसच्या विरोधात नाहीये, ॲटलीस्ट चांगल्या क्लासेसच्या आता अजिबात नाही. काही काही शिक्षक लोक पण खूप चांगले आहेत, त्यांचे क्लासेसची क्वालिटी पण चांगली आहे. त्यामुळे ज्यांना क्लासेस लावायचे तुम्ही लावा, पण ज्यांची नाही परिस्थिती, जे नाही लावू शकत, ॲटलीस्ट मॅरेथॉन बॅचेस चालतात बघा, जेव्हा एक्झाम येते ना, जुन्या मॅरेथॉन बघा, जुन्या का होईना मॅरेथॉन बघा, मॅरेथॉनचा स्टडी करा, तुमचे भरभरून मार्क्स येतील. आता ह्या सगळ्या गोष्टी मला कशा कळत गेल्या, मी स्वतः क्लास लावून गेलेली. माझ्या बहिणीला कधीच क्लास, म्हणजे तिला तर नव्हताच वेळ यायला, पण ठीक आहे, आम्ही तिचं पण करून घेतलं, कारण मी तिला सांगायची हे कर ते कर, ती झाली पास. तो एक वेगळा विषय, त्यात मला घुसायचं नाही. माझा स्वतःचा मामांचा मुलगा, त्याला क्लासचा काही अनुभव नाही, पण ज्या पद्धतीने त्याने यूट्यूबचा वापर केला, त्याने स्वतः ज्या पद्धतीने पुस्तकं वाचले, तो पण सिलेक्टेडच पुस्तकं घ्यायचा, ते पूर्ण पान फाटेपर्यंत तो वाचेल, पण त्याला त्या पुस्तकातलं माहिती असायचं. ह्या गोष्टी मी त्याच्याकडून शिकले की यूट्यूबवर खूप खजिना असतो, फक्त तो युटिलाइज कसा करायचा हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. बरोबर? मॅरेथॉनच्या बॅचेस काही क्लासेसच्या खरंच खूप छान आहे. म्हणजे 9-9 तास, 10-10 तास, 12-12 तास त्यांनी घेतलेलं आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट घेतलेलं आहे, प्लस PDF पण देतात. मला एक सांगा, आता जे अगदी सरळ सेवेसाठी नवीन आहेत, त्यांनी सुद्धा त्या मॅरेथॉन बॅचेस फ्रीमध्ये करायला काय हरकत काय आहे? बरोबर? माझं इथे ह्या प्लॅटफॉर्मवर सांगणं काय आहे की तुमचं पुढचं भविष्य सिक्युअर झालं पाहिजे, तुमचा तिथपर्यंत जाण्याचा मार्ग सुकर झाला पाहिजे. माझं फक्त आणि फक्त हेच ध्येय आहे. माझ्याशी बोलून जर काही जण रिलॅक्स होत असतील तर मला नक्कीच चांगलं वाटेल. पण माझं एक आहे, तुम्ही तुमचा सन्मार्ग सोडू नका, तुम्ही कोणाचा द्वेष करू नका, तुम्ही कोणाला विनाकारण त्रास देऊ नका, आणि स्वतःचं ताट भरलेलं असताना पण दुसऱ्याच्या ताटात डोकवायला जाऊ नका. मी ह्या तत्वांची मुलगी आहे. तर त्यामुळे मी एवढी बोलत नाही, मी आता बोलते जास्त, कारण तुम्ही पण माझ्या ओळखीचे झालेले आहात, तुम्हाला मी थोडी कळायला लागली आहे. तुमच्यातले खूप जण माझ्या ओळखीचे झालेले आहेत. भले तुम्हाला मी दिसते, मी एकालाही पाहिलेलं नाहीये, पण ज्या पद्धतीने तुम्ही बोलतात माझ्याशी, तुमच्या शंका मांडतात, त्यानुसार मला तुम्ही माहिती होत गेलेले आहेत. त्याच्यानंतर कधी कधी खूप मनात येतं की अरे आपण एक कम्युनिटी अजून तयार करू, की एक मी नंबर देते तुम्हाला, जेणेकरून आपलं बोलणं सुकर होईल. पण मी तुम्हाला मध्ये सांगितलं की म्हणजे अभ्यास राहील बाजूला, भलतेच उद्योग चालू नको व्हायला. त्या गोष्टीसाठी मी घाबरते म्हणजे मी त्या गोष्टीला नाही, मी ब्लॉक करू शकते, कोणी विचित्र बोलणारा असेल, काय करणारा असेल, त्या गोष्टीला नाही मी घाबरत. पण मी काय म्हणते, आपण एकत्र आलो कशासाठी आहोत? अभ्यासासाठी आलेलो आहोत. पण ह्या गोष्टीला मी पुढे नेऊ शकत नाही, कारण मला तेवढी शाश्वती भेटत नाही. कारण ग्रुप कम्युनिटीमधून मी पण पुढे गेलेली आहे, तिथून गैरप्रकार कसे वाढीला लागतात ह्या गोष्टी मला करून घ्यायच्या नाही आहेत, आणि मला आवडत पण नाही ह्या सगळ्या गोष्टी. तर त्यामुळे आपली कम्युनिटी पोस्ट ही आत्ता अशी चालू आहे, चालू देऊ. आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता.
तुम्हाला एक गोष्ट कळाली याच्या व्हिडिओमधलं मेन तथ्य काय होतं की सरळ सेवेचा एक्झाम करायचा असेल तर तुम्हाला क्लास 1 पासून अभ्यासाची तयारी ठरवावी लागेल, तेव्हा तुम्ही सरळ सेवा एका झटक्यात पास होतात. तुम्ही माझं उदाहरण घेऊ शकतात. आणि एवढं होऊन पण कधी कधी आपण सरळ सेवा एक्झाम पण नीट व्यवस्थित पास होऊ शकत नाही. माझं म्हणणं तुम्हाला हेच आहे. मी पुन्हा सांगते की मी जे सांगितलं तेच बरोबर आहे असं मी म्हणत नाही, पण जेवढं माझ्या निदर्शनास आलं, जे माझ्यावर बितलेलं आहे त्यानुसार मी सांगते. जर तुमच्यात ते कॅलिबर आहे की तुम्ही क्लास 1ची इंटरव्ह्यू पर्यंत जाण्याची तुमच्यात धमक आहे, तुम्ही क्लास ग्रुप बी च्या मेन्स दिलेल्या आहेत, ग्रुप सी च्या मेन्स दिलेल्या आहेत, तर तुम्ही सरळ सेवा झटक्यात पार व्हाल असं माझं म्हणणं आहे. याचा मतितार्थ एवढाच की तुम्हाला थोड्याशा अभ्यासावर जमणार नाही आहे, तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे आणि एवढ्या सगळ्या याच्यात पण वेळेचं नियोजन लागेल. जर आपण कंबाईनचे पेपर 1 तासात सोडवतो, सरळ सेवेला ठीक आहे आपल्याला 2 तास दिलेले असतात, पुन्हा निगेटिव्ह मार्किंग काही काही एक्झामला नसतं, काही काही एक्झामला असतं. जेव्हा एमपीएससी कडे ह्या सगळ्या गोष्टी जातील तेव्हा तुम्हाला वाटतं निगेटिव्ह मार्किंग ठेवणार नाही. आता एमपीएससी आदरणीय एमपीएससी काय करेल आपल्याला माहित नाही, पण पॅटर्न पुन्हा बदलेल. मला तुम्हाला एकच चेतावणी समजा किंवा एक पॉझिटिव्ह सांगणं समजा की कोणताही अभ्यास करताना अगदी मनापासून करा आणि आवाका सगळ्या गोष्टींचा लक्षात घेऊन मग त्या अभ्यासाकडे वळा, की जेणेकरून मग तुम्ही कोणत्याही प्रकारचा अभ्यास कराल ना की त्या अभ्यासाचा तिथे उपयोग झाला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओचा हाच मतितार्थ होता. ठीक आहे. करंटचे बुक घेताना पण मी तुम्हाला सांगते, होत असेल करंट तुमचं ठीक आहे, पुस्तकातून नसेल होत तर खरंच युट्यूबच्या सिरीज रन होतात त्या बघत जा. मी माझ्या युट्यूबची ऍड करते का? अजिबात नाही. मी दुसऱ्यांचं सांगते आहे. तुम्हाला जिथे चांगलं कंटेंट मिळेल ना, अक्षरशः तिथे माझ्या भावाने मी तुम्हाला सांगते, स्वतः युट्यूबवरचे करंट बघायचं. पुस्तकं माझ्याकडे असायची पण तो कधी ह्या फंद्यात पडला नाही, पण त्याने त्याचे मार्क्स खरंच वाढतात कारण युट्यूबला. म्हणून तर मी तुम्हाला सांगते खजिना आहे. ज्यांना नाही जमत त्यांनी खरंच युट्यूबचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करा आणि खूप चांगले चांगले क्वालिटी ट्युटर युट्यूबवर अवेलेबल आहे, तर तुम्ही नक्कीच त्या गोष्टीचा फायदा घेऊ शकता. इव्हन करंटसाठी पण. आणि आपलं करंट होऊन जातं, व्यवस्थितपणे होऊन जातं. ठीक आहे. पुस्तकं कोणती घ्यायची, कोणत्या प्रकारची घ्यायची नाही हे पण नीट लक्षात घ्या. एकाच गोष्टीसाठी 10-12 पुस्तकं घेऊ नका. आधी एक पुस्तक घेतलं, आधी ते सगळं होतंय का ते बघा, त्याच्यानंतर दुसऱ्या पुस्तकाकडे वळा. ठीक आहे. पुस्तक निवडताना त्याची लँग्वेज सोपी वाटते का हे बघा, नाहीतर मग पुस्तक सगळेजण वापरतात म्हणून मग 700, 700, 800 रुपये आपण घालवायचे आणि ते पुस्तक फक्त आणून आपल्या कपाटात ठेवायचं ना, त्याच्यातलं काय आपल्या डोक्यात घुसतंय. अशा गोष्टी होत असेल तर आधीच वेळीच सावध व्हा. त्या 800-700 रुपये तुम्ही दुसरीकडे कुठेतरी युटिलाइज करू शकता. तर ह्या गोष्टी मी अगदी प्रामाणिकपणे आणि परखडपणे सांगते आहे. तर अजून एक शेवटचं मला सांगायचं आहे की मी पुन्हा सांगते, मी बुक लिस्ट सांगितलेली नाही आणि मी सांगणार पण नाही. हे तुम्ही ज्याचा त्याचा निर्णय ज्याने त्याने घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर एका सरांचा, आय थिंक आता कोणते सर होते ते मला आठवत नाहीये, पण त्यांनी सांगितलेलं की पोलीस भरतीसाठी कोणतं बुक बेस्ट राहील. मी जे शिकवते राजेश भराटे सरांचं ते का एमपीएससी 52,000, हे दोन्ही पुस्तकं राजेश भराटे सरांचेच आहे. आता मी त्या सरांना तिथेही सांगितलं होतं की ते जे पुस्तक म्हणताय 52,000 ते पण राजेश भराटे सरांचंच पुस्तक आहे, पण ते कशासाठी आहे, ते ऑल ओव्हर त्याच्यात सरांनी सगळ्याच प्रश्नपत्रिका कव्हर केल्या आहेत. राज्यसेवेच्या पण केल्या आहेत, आय थिंक कंबाईनच्या केलेल्या आहेत, म्हणजे एमपीएससी प्लस सरळ सेवा असं त्यांनी केलेलं आहे. आणि आपण जे घेतोय ते फक्त सरळ सेवेचं घेतो आहे. तर त्या सरांना मी सांगितलं जर ते लॉंग टर्म प्रिपेअर करणार असाल तर नक्कीच ते पुस्तक ते यूज करूच शकता 100%, काही हरकत नाही. पण त्यांना जर आत्ताच एक्झाम असतील आणि त्यांचं ते पुस्तक वाचून होणार नसेल तर त्यांनी ही सिरीज फॉलो केली किंवा हे पुस्तक जरी फॉलो केलं तरी काही हरकत नाहीये. आणि ते पुस्तक पण मी बघितलं, ते पण पुस्तक छानच आहे. तर मग ज्याचा त्याचा हा निर्णय राहील की कोणत्या मार्गाने जायचं. सरांना मी ऑलरेडी कमेंट केलेली आहे, सर तुम्ही तो निर्णय तुमचा राहील की कोणत्या पद्धतीने आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. तर सांगा मला, ह्या पद्धतीने आपण एक एक सेशन घेत जायचं की मी वर्गात आपल्या रेग्युलर क्लासमध्येच बोलत जाऊ. आता हा मला जरा निवांत वेळ मिळाला तुमच्याशी बोलायला म्हणून हा व्हिडिओ नक्कीच मोठा झालेला आहे, पण शेवटपर्यंत नक्की ऐका कारण मी अक्षरशः पॉइंट काढून तुमच्या कमेंट शोधून शोधून उत्तरं दिलेले असतात या सगळ्या गोष्टींना. आणि अजून एक, राजकीय पक्ष, ज्या 2 स्टुडंटने राजकीय पक्षांची दिली होती ते मी आता पुढच्या लेक्चर जे होईल त्याच्यात ते मेन्शन करणार आहे, त्यांच्या कमेंट्स दाखवणार आहे. आणि विधान परिषद कुठे कुठे आहे, नंतर त्याला जी ते लक्षात ठेवायचे त्याच्यावरची जी ट्रिक आहे ती पण मी तुम्हाला आता नेक्स्ट जे लेक्चर येईल त्याच्यात मी तुम्हाला शो करणार आहे. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने
आजचं लेक्चर आपलं इथेच समाप्त होतंय. धन्यवाद.